2024 पितृपक्ष म्हणजे माळाचा 15वडा कधीपासून सुरू होतो आहे आणि कोणत्या तारखेला कोणत्या तिथीचा माळ आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझे तुम्ही यापूर्वीचे माळाच्या संबंधी किंवा पितृपक्षाच्या संबंधी तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, नसतील तर अवश्य पहा. त्यामध्ये मी पितृपक्षाच्या विषयीची माहिती चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आपण व्हिडिओ अवश्य पहा. तर 2024ला सप्टेंबर महिन्याच्या 17 तारखेला पौर्णिमा तिथी आलेला आहे. ती 11:46 सुरू होते आणि बुधवारी 18 तारखेला सकाळी 8:03 आहे. आणि यावेळेसच माळाचा 15वडा सुद्धा सुरू होतो आहे. तर पौर्णिमा तिथी संपल्यानंतर आपल्या माळाचा 15वडा सुरू होत असतो. तर पौर्णिमा तिथी जी आहे ते 18 तारखेला सकाळी 8:03 असल्याने पौर्णिमा तिथी संपली की माळाचा 15वडा सुरू होतो आहे. आणि पितृपक्षाचं आपण पहिलं जे श्राद्ध आहे म्हणजे प्रतिपदेचं श्राद्ध आहे ते आपण 18 तारखेलाच घालायचं आहे. कारण जो माळाच्या 15वड्याला आपण माळ करत असतो त्या माळाला आपण दुपारी 12च्या नंतर आपण शुभ मानलं जातं किंवा 12 वाजणे फार महत्त्वाचं असतं. म्हणून 12 वाजता आपण सगळे ते पितृपक्षाची पूजा करायची असते, तर्पण विधी करायचा असतो, नैवेद्य दाखवायचा असतो. म्हणून 18 तारखेला बुधवारी 8:03 पौर्णिमा तिथी असल्याने त्याच्या पुढे ही प्रतिपदा सुरू होते आणि आपल्याला 12 वाजता प्रतिपदा आपल्याला मिळते. म्हणून जो पहिला माळ आहे तो प्रतिपदेचा माळ हा 18 तारखेला घालायचा आहे. आणि दुसरा जो माळ आहे म्हणजे द्वितीयचा जो माळ आहे तो 19 तारखेला गुरुवारी करायचा आहे. 19 तारखेला गुरुवारी करा. आणि तिसरा जो तृतीय आहे ती तृतीया 20 तारखेला शुक्रवारी करायची आहे. चतुर्थीचा माळ आहे, चतुर्थीला भरणी श्राद्ध असतं. तर भरणी श्राद्ध जे आपलं आहे ती 21 तारखेला शनिवारी आहे. पंचमी आणि षष्ठीचा जो माळ आहे तो 22 तारखेला आहे. म्हणजे 22 तारखेला रविवारी 2 तिथीचा माळ आहे, पंचमी आणि षष्ठी. जसा 18 तारखेला बुधवारी पौर्णिमा आणि प्रतिपदेचा माळ आहे तसा पंचमी आणि षष्ठीचा जो माळ आहे तो रविवारी आहे, रविवारी 22 तारखेला. आणि 23 तारखेला ज्या कॅलेंडरमध्ये 23 तारखेला षष्ठी आहे परंतु त्यावेळेस सप्तमीचा माळ आहे. सोमवारी 23 तारखेला सप्तमीचा माळ आहे. 24 तारखेला मंगळवारी अष्टमीचा माळ आहे. आणि नवमीचा जो माळ आहे तो नवमी श्राद्ध आहे ते 25 तारखेला बुधवारी आहे. अविधवा नवमी यावेळेस आपण करायचे नवमी श्राद्धाला. त्याविषयीची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर माझे व्हिडिओ आहेत नवमी श्राद्धाचे, ते कसे करायची, अविधवा नवमी कोणाची करायची, कशी करायची त्याविषयीची माहिती मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. भरणी श्राद्धाचे सुद्धा व्हिडिओ आहेत. भरणी श्राद्धाची सुद्धा तुम्ही माहिती पहा. भरणी श्राद्ध कोणाचं करायचं, कसं करायचं आणि त्याला काय काय करायला लागतं भोजनाला ते त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर चतुर्थीचा आपला अष्टमीचा माळ झाल्यानंतर नवमीचा माळसुद्धा तुम्ही 25 तारखेला बुधवारी नवमीचा माळ करायचा आहे. 26 तारखेला दशमीचा माळ आहे, गुरुवारी जो आहे तो गुरुवारी दशमीचा माळ आहे. आणि त्या दिवशी गुरुपुष्यामृतसुद्धा आलेला आहे. त्यामुळे आपण दशमीचा माळ 26 तारखेला करायचा आहे. 27 तारखेला एकादशीचा माळ आहे. एकादशी ही तिथी 27 आणि 28 दोन्हीमध्ये आल्यामुळे 27 एकादशीचा जो माळ आहे तो 27 तारखेला करायचा आहे. 28 तारीख ही मोकळीच आहे. 28 तारखेला कोणत्याही याचा माळ नाही, एकादशी नाही. एकादशीचा माळ 27 शुक्रवारी आहे. 28 तारखेला मात्र दिवस मोकळा आहे, तिथं इंदिरा एकादशी आहे. आणि 29 तारखेला पुन्हा द्वादशीचा माळ आहे तो रविवारी 29 तारखेला आहे. 30 तारखेला त्रयोदशीचा माळ आहे तो सोमवारी आहे. आणि त्रयोदशीचा माळ झाल्यानंतर चतुर्दशीचा जो माळ आहे तो चतुर्दशीचा माळ पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर
मंगळवारी एक तारखेला मंगळवारी ऑक्टोबरला ह्या चतुर्दशीचा माळ आहे आणि चतुर्दशी आणि अमावस्या ही एकत्रित आलेली आहे. परंतु अमावस्या ही संध्याकाळी 9:38 सुरू होते आणि ती दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री 12:18 आहे. रात्री 12:18 आहे. त्यामुळं अमावस्याचा माळ हा बुधवारी आपण करायचा आहे आणि त्या दिवशी दर्श सर्वपित्री अमावस्या आहे आणि त्या दिवशी आपण बुधवारी माळ करायचा आहे. आणि त्यानंतर मग आपली नवरात्रची चालू होते, घटस्थापना चालू होते. याविषयीची माहिती मी तुम्हाला नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये देईन. आणि अशा प्रकारे आपण हे माळ जे आहेत ते प्रत्येक तिथीला सांगितल्याप्रमाणे करायचे आहेत. त्यामध्ये डबल जी तिथी आलेली आहे तो पौर्णिमेचा माळ आणि प्रतिपदेचा माळ एकत्र आहे. 22 तारखेला आपण रविवारी पंचमी आणि षष्ठी हे दोन्ही माळ एकत्र करायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे काही तिथी डबल आलेले आहेत त्याची मुद्दाम मी तुम्हाला परत सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण माळ करायचे आहेत. आणि अमावस्यासुद्धा डबल आलेली आहे. तर अमावस्यामध्ये पहिल्या अमावस्याची मंगळवारी सुरू होते तर त्या दिवशी चतुर्दशीचा माळ करायचा आहे. आणि सर्वपित्री अमावस्या आहे ती बुधवारी 2 ऑक्टोबरला आहे. तर 2 ऑक्टोबरला आपण ही दर्श अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या सर्वपित्री अमावस्या आहे आणि या दिवशी आपण अमावस्याचा माळ करून ह्या महालयाची सांगता आपण त्या दिवशी करतो आणि तिथून पुढे मग नवरात्रीचे दिवस सुरू होतात. त्यामुळं आपण सांगितलेल्या तिथीला माळ करून आपण ह्या पितृदेवतांना आपल्या पितरांना भोजन देऊन त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याकडे प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला कोणताही पितृदोषाचा त्रास होणार नाही. त्यामुळं आपण हे माळ करा आणि त्यांना प्रसन्न करून घ्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम श्री पितृदेवताभ्यो नमः. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.